राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती आमने सामने असताना छत्रपती संभाजीनगरमध्ये वेगळंच राजकीय चित्र पाहायला मिळते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी महाविकास आघाडीऐवजी महायुतीच्या पॅनलमधून जिल्हा बँक निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानं पक्षांतर्गत नाराजी पाहायला मिळत आहे, तर अनेकांच्या भुवया देखील उंचावल्यात। पाहूयात। ठाकरेंचे आमदार महायुतीचे उमेदवार। जिल्हा बँक निवडणुकीमध्ये अंबादास दानवे महायुतीत। दानवेंच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीतील समन्वयावर प्रश्नचिन्ह। राज्यभर महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये तीव्र राजकीय संघर्ष सुरू असताना छत्रपती संभाजीनगरमध्ये मात्र वेगळंच चित्र दिसतंय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आणि माजी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महाविकास आघाडीच्या ऐवजी महायुतीच्या पॅनलमधून जिल्हा बँक निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला। त्यांच्या या निर्णयानं राजकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडाली आहे। दानवेंच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीमधील समन्वयावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। उद्धव साहेबांवर प्रकरण गेलेलं आहे, संजय राऊत साहेबांशी पण बोललो, सगळं झालं, पण यांना समजायला पाहिजे, हे विरोधी पक्षाचे नेते होते ते समजायला पाहिजे। आता परवापर्यंत मी त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या बैठका घेत होते सगळ्या निवडणुकीच्यासाठी, आणि आता त्यांना सोडून लगे इकडे गेले म्हणजे काय, तुमचा स्वतःचा स्वार्थ जो आहे तो त्या ठिकाणी दिसून आला। हे तुम्हाला पाहिजे त्या ठिकाणी पद म्हणून तुम्ही तिकडे जायला, पण जायला नको होतं असं माझं पण स्पष्ट मत आहे। सहकार क्षेत्रामध्ये निवडणुका चिन्हावर आणि पक्षावर लढवल्या जात नाहीत, मात्र महाविकास आघाडी आणि महायुती असे दोन पॅनल असताना अंबादास दानवे महाविकास आघाडीकडे न जाता महायुतीच्या पॅनलमध्ये आहेत ही सुरुवात आहे। भविष्यातही अंबादास दानवे यांनी आमच्यासोबत राहावं असं वक्तव्य शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी केलंय। त्यामुळे त्यांनी दानवेंना अप्रत्यक्ष ऑफर दिली अशी चर्चा आहे। ही शेतकऱ्याची बँक आहे आणि यामध्ये राजकारण करू नये अशा मताचे आम्ही होतो आणि त्याला अंबादास दानवेने पाठिंबा दिलाय आणि तो स्वतः त्या पॅनलमध्ये, आमच्या पॅनलमध्ये उभा आहे। याला राजकीय दृष्टिकोन तो न पाहता एक सहकार क्षेत्रातली बँक इथपर्यंत पाहिलं तर बरं होईल, परंतु तरी भविष्यामध्ये असाच जर एकमेकाच्या हातात हात घेतला तर मला वाटतं आपल्या सगळ्या राजकारणाला एक चांगली दिशा सुद्धा मिळू शकते। अंबादास दानवे हे बँक निवडणूक महायुतीमधून लढवत असल्यानं त्यांच्यावर गंभीर टीका होते। या निवडणुकीमध्ये कमळ आणि मशाल चिन्ह नाही, तसंच पक्षाचं नावही नाही। ही सहकार क्षेत्राची निवडणूक असल्याची प्रतिक्रिया दानवेंनी दिली। दानवेंनी भाजप, शिंदेंची शिवसेना यांच्या नेत्यांचा प्रचार करत महाविकास आघाडीच्या मताची पेटी फोडल्याचं बोललं जात आहे। टीकाटिप्पणी राजकारणात सहन करण्याची शक्ती ठेवावी लागते, होऊ द्या, त्याला काय घाबरायचं, त्याला काय, मला टीका कोणी करूच नाही माझ्यावर असं कोणी सांगितलं, करा। ही बँक पक्षाची निवडणूक आहे का? चिन्ह आहे का? कोणतं कमळ आहे का? मशाल आहे का? नाही। त्याच्यामुळे ही इलेक्शन पक्षाची, उद्या ग्रामपंचायतीला सगळे मिळून पॅनल बनावं लागतं। तुम्ही काय म्हणणार, ऑपरेशन कमळ झालं, ऑपरेशन टायगर झालं, काही गोष्टी करता तुम्ही लोक। राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडीचा जोरदार विरोधामध्ये संघर्ष असताना महाविकास आघाडीच्या नेत्यानं महायुतीतून निवडणूक लढणं हा राजकीय विकास आघाडीतील नेत्यांना आवडलेला नाहीये। ठाकरेंचे आमदार भाजप आणि शिंदे यांच्या सेनेतील नेत्यांच्या पॅनलमध्ये बँक निवडणूक लढवत आहेत, त्यामुळे भविष्यात काहीही होऊ शकतं अशी जोरदार चर्चा आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।